थंडीची सुरुवात झाली की हातापायांची बोटं आकडू लागतात. गुडघे, घोटा, कोपर या ठिकाणचे सांधे आकडून दुखायला लागतात. सुरुवातीला हे केवळ थंडीमुळे होतंय असं समजून त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. तात्पुरत्या स्वरूपात एखादी वेदनाशामक गोळी घेऊन किंवा त्या ठिकाणी स्प्रे मारून वेदना शमवल्या जातात. परंतु वारंवार जेव्हा ही तक्रार होते तेव्हा डॉक्टरांचा सल्ला घेतला जातो आणि मग रक्त तपासणीमध्ये रक्तातील युरिक ॲसिडची मात्रा वाढलेली आहे असं दिसून येतं. तुम्ही मांसाहार करता का? तो जास्त प्रमाणात करता का? मद्यपान करता का? असे एक ना अनेक प्रश्न डॉक्टरांकडून विचारले जातात. असा हा गाऊट आजार, त्यामध्ये मुख्यतः कारणे कोणती आहेत, लक्षणं कोणती आहेत आणि तो बरा होण्यासाठी जीवनशैलीतील केले जाणारे बदल आणि आहाराचं नियोजन काय असावं हे आपण या भागात पाहूया. गाऊट या आजारामध्ये प्रामुख्याने रक्तातील युरिक ॲसिडची मात्रा ही वाढलेली दिसून येते. मग हे युरिक ॲसिड नेमकं काय आहे? काही अन्न पदार्थांमध्ये प्युरिन हा एक रासायनिक पदार्थ आहे, त्याचं प्रमाण खूप अधिक प्रमाणात असतं. असे अन्न पदार्थ जेव्हा सेवन केले जातात तेव्हा शरीरात गेल्यानंतर ह्या प्युरिनचं युरिक ॲसिडमध्ये रूपांतर होतं. मग हे युरिक ॲसिड रक्तात मिसळून मूत्रपिंडातून लघवी वाटे बाहेर येतं. 24 तासातील लघवीमध्ये याचं प्रमाण साधारणपणे 250 ते 750 मिलीग्रॅम एवढं असतं. रक्तातील युरिक ॲसिडचं प्रमाण स्त्रियांमध्ये साधारण 6 मिलीग्रॅमपेक्षा कमी असणं अपेक्षित आहे आणि पुरुषांमध्ये 7 मिलीग्रॅमपेक्षा कमी असणं अपेक्षित आहे. त्यापेक्षा अधिक असेल तर मग गाऊट या आजाराची लक्षणं त्या ठिकाणी दिसायला सुरुवात होते. साहजिकच अशा वेळी मूत्रातील सुद्धा युरिक ॲसिडचं प्रमाण वाढलेलं दिसून येतं. हे प्रमाण असंच रक्तामध्ये युरिक ॲसिडचं वाढलेलं दिवसेंदिवस दिसलं तर मग गाऊट हा आजार गंभीर स्वरूपाचा होणं तसंच मूत्रपिंडामध्ये खडे होणं हे आजार संभवतात. मग हा गाऊट आजार होण्यामागे मुख्यतः कारणं कोणती आहेत? तर आपण पाहिल्याप्रमाणे की प्युरिन्स अन्नघटक असलेले जे पदार्थ आहेत त्यांचं अधिक प्रमाणात सेवन करणं. मग हे प्युरिन्स अन्नपदार्थांमध्ये अधिक प्रमाणात आहे हे ओळखायचं कसं? तर एखादा अन्नपदार्थ 100 ग्रॅम असेल तर त्यामध्ये 150 ते 1000 मिलीग्रॅम प्युरिन्स असतील तर ते खूप अधिक प्रमाणात आहेत असं समजावं. 50 ते 150 मिलीग्रॅम प्युरिन्स असतील एखाद्या 100 ग्रॅम अन्नपदार्थामध्ये तर ते प्रमाण मध्यम आणि 50 मिलीग्रॅमपेक्षा कमी प्युरिन्स 100 ग्रॅम अन्नपदार्थामध्ये असतील तर मग तो अन्नपदार्थ खाण्यासाठी गाऊट या आजारामध्ये सुरक्षित आहे असं आपण समजू शकतो. प्युरिन्स जास्त असलेले अन्नपदार्थ कोणते? तर सर्वप्रथम मांसाहार. चिकन आणि मटनमध्ये 100 ग्रॅम अन्नघटकात प्युरिनचं प्रमाण हे साधारण 138 ते 175 मिलीग्रॅम एवढं असतं. त्यानंतर माशांमध्ये याचं प्रमाण 110 ते 345 मिलीग्रॅम एवढं असतं. कवचातील मासे यामध्ये 100 ते 150 मिलीग्रॅम एवढं असतं. अंड्यामध्ये साधारण प्युरिन्स खूप कमी प्रमाणामध्ये असतात, परंतु अंड्याचा जो पिवळा भाग आहे त्यामध्ये कोलेस्टेरॉल जास्त असल्यामुळं त्यामुळे सुद्धा युरिक ॲसिड वाढू शकतं. म्हणून अंड्याचा केवळ पांढरा भागच खावा, इतर मांसाहार पूर्णतः वर्ज्य करावा. डाळी, कडधान्य यांमध्ये सुद्धा प्युरिन्स अधिक प्रमाणामध्ये दिसून येतं. साधारण सर्व प्रकारच्या 100 ग्रॅम डाळींमध्ये अंदाजे 127 मिलीग्रॅम एवढं प्युरिन्स असतं. सोयाबीनमध्ये मात्र खूप जास्त प्रमाणात प्युरिन्स दिसून येतं, 190 मिलीग्रॅम. शेंगदाण्यांमध्ये 79 मिलीग्रॅम. खसखसमध्ये 170 मिलीग्रॅम. सूर्यफुलाच्या बिया त्यामध्ये 143 मिलीग्रॅम. तिळामध्ये 60 मिलीग्रॅम प्रति 100 ग्रॅम एवढं प्युरिन्स यामध्ये आढळून येतं. त्यामुळे हे अन्नपदार्थ खूप कमी प्रमाणात आणि जपून खावेत. तसंच ब्रोकोली, ब्रुसेल्स, मशरूम, पालक, नवलकोल, मटार, फ्लावर, स्प्राउट्स या सगळ्या भाज्यांमध्ये प्युरिनचं प्रमाण हे प्रति 100 ग्रॅम 60 ते 100 मिलीग्रॅम एवढं आढळतं. मात्र त्यामध्ये इतर काही पोषकांश खूप चांगले असल्यामुळं हे पदार्थ पूर्णपणे टाळणं चुकीचं राहील. आठवड्यातून 5 दिवस यापैकी एक भाजी दररोज एक छोटी वाटी या प्रमाणामध्ये आपण ठेवलं तर ते आरोग्यासाठी चांगलं राहील. या प्रकारे
आहारामध्ये प्युरिन्स जास्त असलेले पदार्थ खाल्ल्याने रक्तातील युरिक ॲसिड वाढू शकतं. त्यानंतर मूत्रपिंडाचे आजार, विशेषतः क्रॉनिक किडनी डिसीज CKD यामुळं, तसंच औषधांमध्ये डायुरेटिक्सच्या वापरामुळे युरिक ॲसिड रक्तामध्ये हे जास्त प्रमाणात वाढलेलं दिसून येतं, कारण ते बाहेर पडण्यामध्ये अडथळे या आजारांमध्ये निर्माण होत असतात. मद्यपान, अतिमद्यपान, अल्कोहोल सेवन, विशेषतः बिअरमध्ये प्युरिनचं प्रमाण हे खूप अधिक प्रमाणात असतं. त्यामुळे मद्यपानामुळे युरिक ॲसिड हे लवकर वाढू शकतं, त्यामुळे ते पूर्णपणे टाळता आलं पाहिजे. तसंच मद्यपानामुळे जास्त कॅलरीज शरीराला मिळतात. लिव्हरमध्ये पूर्णतः फॅट त्यामुळे साचतात, परिणामी फॅटी लिव्हर होतं, तसंच वजन वाढतं आणि त्यामुळे सुद्धा गाऊट हा आजार वाढू शकतो. वजन कमी करण्यासाठी केले जाणारे अघोरी आणि धोकादायक प्रकार, यामध्ये विशेषतः कार्बोहायड्रेट्स पूर्णपणे कट डाऊन करणं आणि शारीरिक गरजेपेक्षा अतिप्रमाणामध्ये प्रोटीन्स खाणं, विशेषतः प्रोटीन शेक, यामुळे रक्तातील युरिक ॲसिडची मात्रा वाढू शकते. तसेच यामध्ये लघवी ही अधिक आम्लीय होते, म्हणजेच ॲसिडिक होते, परिणामी युरिक ॲसिडचे क्रिस्टल लघवीमध्ये विरघळत नाही आणि रक्तामध्ये ते तसेच राहून त्यामुळे युरिक ॲसिड वाढून गाऊट हा आजार वाढू शकतो. गाऊट या आजाराची लक्षणं प्रामुख्याने कोणती आहेत? या आजारात सांधे अचानक लाल होतात, सुजतात, दुखतात, आखडतात, सांध्यांच्या त्वचेच्या ठिकाणी तापमान वाढते, म्हणजेच उष्मा प्रचिती, गरमपणा जाणवू लागतो. विशेषतः पायाच्या अंगठ्याचा जो सांधा आहे त्या ठिकाणी सुजणं, दुखणं, लालसरपणा जाणवणं हे सर्वप्रथम गाऊट या आजारामध्ये दिसून येतं. तसंच इतर सांधे जसं की घोट्याचा सांधा, गुडघे, कोपर, मनगट, हातापायांची बोटे, तेथील सांधे यामध्ये सूज येणं, दुखणं, आखडणं, लाल होणं ही सगळी लक्षणं तेथे जाणवू लागतात. सुरुवातीच्या ॲक्यूट अवस्थेमध्ये पेनकिलर्स घेऊन तात्पुरती वेदना आपण शमवू शकतो, परंतु दीर्घकाळ हे असंच राहिलं तर रक्तातील युरिक ॲसिडची मात्रा ही वाढत राहून त्यामुळे गाऊट हा आजार गंभीर स्वरूपाचा होणार आहे. तसंच युरिक ॲसिडचे क्रिस्टल हे सांध्यांच्या ठिकाणी जमा होऊन ते टोफाय म्हणजेच गाठी तयार होणार आहेत आणि त्यामुळे जीर्ण सांधेदुखी यामुळे राहणार आहे. तसंच मूत्रमार्गामध्ये युरिक ॲसिडचे क्रिस्टल जमा होऊन खडे तयार होणार आहेत. मग अशा वेळी आपण आहारामध्ये काय बदल करू शकतो, जीवनशैलीमध्ये कसे बदल करू शकतो की ज्याचा गाऊट हा आजार मुळापासून जाण्यासाठी उपयोग होईल? सर्वप्रथम मांसाहार हा पूर्णपणे वर्ज्य केला पाहिजे. अंड्याचा फक्त पांढरा भाग खाण्यात ठेवणं, इतर मांसाहार हा पूर्णपणे वर्ज्य करणं. मग शरीरातील प्रथिनांची गरज पूर्ण करण्यासाठी दुग्धजन्य पदार्थांचा आहारात थोड्याफार प्रमाणात समावेश करणं. यामध्ये विशेषतः देशी गाईचं दूध, देशी गाईचं तूप, ताजं ताक या गोष्टींचा आहारात समावेश करावा. दही, पनीर, म्हशीचं दूध ह्या गोष्टी शक्यतो खूप कमी किंवा पूर्णपणे टाळल्या पाहिजेत. शाकाहारी पदार्थांमध्ये डाळी, कडधान्य, ड्रायफ्रुट्समध्ये काजू, बदाम, पिस्ता, अक्रोड ह्या गोष्टींमध्ये प्युरिन काही प्रमाणामध्ये आहे, मात्र इतरही काही पोषकांश यामध्ये असल्यामुळं ते पूर्णपणे टाळायचं नाही, थोड्याफार प्रमाणामध्ये आपण ते सेवन करू शकतो. सोयाबीनमध्ये खूप जास्त प्युरिन्स असल्यामुळं ते मात्र पूर्णपणे टाळता आलं पाहिजे. आहारामध्ये ईस्टचा समावेश नसावा, म्हणजे ईस्ट असलेले जे अन्नपदार्थ आहे यामध्ये विशेषतः पाव, ब्रेड, कुकीज, पेस्ट्रीज, केक, पिझ्झा, बर्गर ह्या सगळ्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत. गाऊट हा आजार काही अंशी अनुवंशिक सुद्धा आहे. तसंच उच्च रक्तदाब, मधुमेह, हायपोथायरॉइडिझम यांसारख्या आजारामुळे वजन वाढून किंवा यांच्या कॉम्प्लिकेशन्समुळे
शरीरात युरिक ॲसिडचं प्रमाण वाढणं हे कॉमन राहू शकतं, त्यामुळे गाऊट हा आजार होऊ शकतो. परिणामी हे सगळं होऊ नये म्हणून नियमित व्यायाम आणि सकस आहार असं आपण ठेवलं तर निश्चितपणे याला प्रतिबंध होऊ शकतो. मग वजन आटोक्यात ठेवण्यासाठी गोड पदार्थ पूर्णपणे टाळले पाहिजेत, तेलकट पदार्थ पूर्णपणे टाळले पाहिजेत. संतृप्त चरबी म्हणजेच सॅच्युरेटेड फॅट असलेले जे पदार्थ आहेत यामध्ये प्रामुख्याने अंड्याचा पिवळा भाग, रेड मीट, चीज, बटर, मार्गारीन हे जे पदार्थ आहेत ते पूर्णपणे टाळले पाहिजेत. अनसॅच्युरेटेड फॅट असलेले जे पदार्थ आहेत जसं की राईस ब्रॅन ऑइल, करडईचं तेल, फिश ऑइल, जवस म्हणजेच अळशी यांचा आहारात समावेश करणं, यामुळे काही प्रमाणात ओमेगा 3 फॅटी ॲसिडची पूर्तता शरीराला होऊ शकते. आहारात पाण्याचं प्रमाण वाढवावं. साधारण 2.5 ते 3 लिटर पाणी दररोज पिणं अपेक्षित आहे. इतर द्रव पदार्थांचाही आहारात आपण समावेश करू शकता. मात्र चहा, कॉफी, शीतपेय, कोल्ड्रिंक्स हे पूर्णपणे टाळले पाहिजेत. मात्र किडनीचे जे आजार आहेत, विशेषतः क्रॉनिक किडनी डिसीज, किडनी फेल्युअर, यामध्ये तर पाणी खूप कमी प्यायला सांगितलं जातं. विशेषतः 1 लिटरपेक्षाही कमी पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. अशा वेळी रात्री झोपताना 1 लिटर पाण्यामध्ये 4 चमचे धने, 2 चमचे जिरे टेचून टाकून ते पाणी चांगलं उकळणं, रात्रभर तसंच ठेवणं आणि सकाळी गरम करून गाळून ते पाणी पिण्यात ठेवणं दिवसभर. यामुळं कमी पाण्याने सुद्धा शरीरातलं हायड्रेशन मेंटेन राहील. त्यामुळे लघवीमध्ये जास्त आम्लता म्हणजेच ॲसिडिक युरिन राहणार नाही आणि परिणामी युरिक ॲसिडचं प्रमाण हे रक्तात आटोक्यात राहील. नियमित चालण्यामुळे वजन आटोक्यात राहून सांध्यांची हालचाल सुद्धा खूप चांगली राहणार आहे. म्हणून ॲक्टिव्ह गाऊट असताना सुद्धा नियमित चालणं, व्यायाम करणं हे खूप अपेक्षित असं आहे की ज्यामुळे हा त्रास कमी होऊ शकतो. मानसिक स्वास्थ्यासाठी योगा, प्राणायाम ह्या गोष्टी करणं अपेक्षित आहे. आयुर्वेदानुसार ह्या आजाराची जी लक्षणं आहेत ती प्रामुख्याने वातरक्त या आजारामध्ये वर्णन केलेली आहेत. भावप्रकाशानुसार जर दररोज खूप कालावधीपर्यंत गुळवेलीचा आहारात आपण समावेश केला तर ते गाऊट हा आजार कमी करण्यासाठी खूप फायदेशीर असं ठरतं. गुळवेलीचा काढा दररोज 50 मिली थोड्याशा मधासोबत आपण घेऊ शकता. ताजी गुळवेल असेल तर अतिउत्तम. ताज्या गुळवेलीचा रस 15 ते 20 मिली दररोज सकाळी अनुशापोटी सेवन करणं हे खूप फायदेशीर असं गाऊटमध्ये आहे. तेही नसेल तर गुळवेलीचं चूर्ण साधारण 3 ते 5 ग्रॅम दररोज अर्धा कप कोमट पाण्यातून घेणं, यामुळे गाऊट हा आजार खूप छान प्रकारे नियंत्रणात राहणार आहे, किंबहुना तो मुळापासून जाण्यासाठी फायदा होणार आहे. या पद्धतीने आपण जीवनशैलीमध्ये बदल केले, आहारात चांगले बदल केले, हे सगळे नियम पाळले तर निश्चितपणे गाऊट या आजारापासून आपण मुक्ती मिळवू शकता. धन्यवाद.